हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 60. रुवीना मिस या हर्षवर्धन देशपांडेमध्ये जास्त गुंतत गेल्या. त्या तर त्यांच्या मुलांची जबाबदारी सुद्धा घ्यायला तयार होत्या. नाही बोलायला गेलं तरी त्यावेळेला हर्षवर्धन देशपांडेंचा सगळ्यात मोठा मुलगा विक्रांत देशपांडे हा 8 वर्षांचा होता आणि रियाज देशपांडे जवळपास 2 वर्षाचा. तरी लेविना मिस त्यांच्यासोबत लग्न करायला तयार होत्या. डॉक्टर विकल्प म्हणाला. मग अविराने त्याला विचारलं. आता पुढे. मग काहीच नाही. लेविना मिस आणि हर्षवर्धन देशपांडे यांनी कोर्ट मॅरेज केलं. डॉक्टर विकल्प उत्तरला. पहिल्या बायकोला डिवोर्स देऊन लग्न केलं ना? न राहून अविराने प्रश्न केला. डॉक्टर विकल्पने नाही म्हणून मान डोलवली. मग समीरने पुन्हा सूर लावतच विचारले. खरं तर अनुराधा देशपांडे म्हणजेच हर्षवर्धन देशपांडे यांच्या पहिल्या पत्नी स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून आणि स्वतःचं घर सोडून कायमच्या निघून गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांचं स्वतःचं अफेअर सुरू होतं. हर्षवर्धन देशपांडे आणि अनुराधा देशपांडे यांचं भांडण होण्याचं एकमेव कारण हेच होतं की खुद्द हर्षवर्धन देशपांडे यांनी त्यांना एकदा दोनदा रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं. एके दिवशी अचानकपणे स्वतःच्या दोन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून त्या त्याच व्यक्तीसोबत पळून सुद्धा गेल्या होत्या. त्याच दरम्यान लेविना मिस आणि हर्षवर्धन देशपांडे यांचा विवाह सोहळा पार पडला. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. हर्षवर्धन देशपांडे जे एकेकाळी द मिस लिमिटेडच्या सीईओचे सेक्रेटरी होते, ते स्वतःच्या कंपनीचे मालक झाले. 2 BHKच्या फ्लॅटमध्ये अनुराधा देशपांडे सोबत संसार करणारे हर्षवर्धन देशपांडे आता आलिशान बंगल्यात लेविना मिस आणि स्वतःच्या 2 मुलांसोबत राहू लागले. स्वतःच्या नवऱ्याची प्रगती बघून अनुराधा देशपांडे पुन्हा त्यांच्याजवळ आल्या. कायद्याची भीती त्या हर्षवर्धन देशपांडेंना दाखवू लागल्या. मुलं कितीही नाही म्हणायला गेलं तरी स्वतःच्या आईच्या बाजूनेच असणार. स्वतःच्या आईचे प्रताप कळण्या इतपत हर्षवर्धन यांची दोन्ही मुलं मोठी नव्हती. नुकताच नव्याने सुरू झालेला हर्षवर्धन देशपांडेंच्या संसाराला इथेच नजर लागली. हर्षवर्धन लेविनाला सोडून पुन्हा स्वतःच्या घरी निघून गेले. लेविनाने त्यांना अडवलं नाही. तसंही दोघेही एकाच कंपनीचे मालक असल्यामुळे रोजच तिची त्यांच्यासोबत भेट होतच राहायची आणि ती त्यातच समाधानी होती. अशातच युगने एंट्री घेतली. लेविनेच्या आयुष्याला तिथूनच कलाटणी मिळाली. तिचं जग युगपासून सुरू व्हायचं आणि तिथेच संपायचं. अधूनमधून हर्षवर्धन दोघांनाही भेटायला घरी जायचे. हर्षवर्धनचं दोघांवरही भरपूर प्रेम होतं. हळूहळू ते पहिला संसार विसरून दुसऱ्या संसारात जास्तच गुंतत जाऊ लागले. तसंही त्यांची मोठी मुलं आणि त्यांची पहिली बायको त्यांना तो मानसन्मान देत नव्हते जो युग आणि त्याची आई देत होते. दोघंही त्यांच्याकडून मिळणाऱ्या थोड्याशा प्रेमातून सुद्धा समाधानी होते. दोघांनाही त्यांच्याकडून कसल्याच प्रकारची तक्रार नव्हती, तशी त्यांच्या पहिल्या परिवाराला होती. युगचं आयुष्य तर त्याच्या मम्मी आणि डॅडीपासून सुरू व्हायचं. ते क्षण त्याच्या आयुष्यातील खूप सुंदर क्षण होते असं युग म्हणतो. पण त्या सगळ्याला अचानकपणे नजर लागली. युग जसा 10 वर्षांचा झाला तसं लेविना यांचं निधन झालं. डॉक्टर विकल्प एकदम गंभीरपणे म्हणाला. शेवटचं वाक्य बोलताना त्यालाच थोडंसं भरून आलं होतं. काय झालेलं त्यांना? अविराने हळव्या स्वरातच विचारलं. ऍक्सिडेंट. युगकडे कसलेही ठोस पुरावे नाहीत, पण त्याला असं वाटतं की त्याच्या आईला संपवण्यामागे अनुराधा देशपांडेंचाच हात आहे. डॉक्टर विकल्प म्हणाला. त्या काहून संपवतील? समीरने विचारलं. युगच्या आईचं जे काही होतं ते हर्षवर्धन देशपांडेंना मिळालं होतं. आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायला काहीच हरकत नाही असा विचार त्यांनी केला असावा कदाचित. म्हणून पण असेल
आणि त्यांनी तसं केलं म्हणून तर त्यांना बंगल्यात शिरता आलं, जिथे लेविना युग सोबत राहत होत्या. पण लेविना सुद्धा बिझनेस वुमन होत्या. त्यांनी असा खेळ खेळला होता की त्यांच्या मालकीची प्रत्येक गोष्ट त्यांच्या मृत्यूनंतर युगच्या नावावर झाली. ज्या कंपनीत हर्षवर्धन CEO होते ते पद सुद्धा त्यांच्या हातून कायमचं निघून गेलं आणि ते पुन्हा अरेबियन मिट्सकडे म्हणजेच युगच्या आजोबांकडे गेले. पुढे जाऊन आपली माणसं आपल्या जीवावर उठतील याची कल्पना त्यांना आधीच आली असावी. युग मायनर होता, त्यामुळे त्याला ते सगळं मिळणं शक्य नव्हतं. तो त्याच्या आजी आजोबांजवळ मोठा झाला, पण कालांतराने ते दोघे सुद्धा याला एकटं सोडून या जगाचा निरोप घेत निघून गेले. वयाच्या 15व्या वर्षी हर्षवर्धन देशपांडे स्वतःच्या परिवारासोबत त्याच्या घरी राहायला आले. स्वतःच्या वडिलांसाठी युगने त्यांच्या परिवाराला ऍक्सेप्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ती लोकच त्याला आपलं मानायला तयार नव्हती आणि अजूनही नाहीत. त्या लोकांना त्याची प्रॉपर्टी, त्याचा बिझनेस, त्याचा पैसा हे सगळं हवं होतं, पण तो नकोय. त्याच्या जीवाला त्यांच्याच परिवारापासून धोका आहे. जीवावर उठलेच सगळे त्याच्या, म्हणून त्याचे डॅड त्याला इथे येऊ देत नव्हते. पण त्याला तुझी काळजी आहे म्हणून तो इथे आलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी इथे आलाय. ही होती तुझ्या मिस्टर सोलमेटची करुण कहाणी. डॉक्टर विकल्प एक दीर्घ श्वास घेत म्हणाला. अविरा पापण्यांची मंद हालचाल करतच डॉक्टर विकल्पकडे बघत होती. डॉक्टर विकल्प जसं जसं बोलत होता तसं तसं चित्र तिच्या नजरेसमोर उभं राहत गेलं आणि अजूनही ती त्याच चित्रात अडकली होती. अविराची एवढीच काळजी होती, मग अविरा एवढी त्रासात असताना तो का आला नाही? तिला असं कोणाकडे पण कसं काय सोडून दिलं त्याने? तिला किती त्रास सहन करावा लागला याची जरा सुद्धा कल्पना आहे का त्याला? समीरने थोडं रागातच विचारलं. नाही म्हणायला गेलं तरी समीर त्याच्या जागी बरोबर होता. त्याने अविराचं बालपण अगदी जवळून पाहिलं होतं. ती स्टोरी तर सगळ्यात मोठी आहे आणि मी आता तीच सांगायला घेणार होतो. ओठावर स्मित आणतच डॉक्टर विकल्प म्हणाला. अविरा आणि समीरने एकमेकाकडे बघत डॉक्टर विकल्पकडे पाहिलं. दोघेही कारण जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक होते, पण तोच डॉक्टर विकल्पचा फोन वाजला. स्टोरीत या विलनची एंट्री मी घेणारच होतो, पण या विलनचा फोन मला समोरून आला. मोबाईल स्क्रीनवर झळकणारं नाव अंगदचं वाचून डॉक्टर विकल्प म्हणाला. कोणाचा फोन आहे? अविराने उत्साहित होतच विचारलं. ज्याला तू मिस्टर सोलमेट समजत होतीस त्याचाच. डॉक्टर विकल्प उत्तरला. अंगद सर? अविराने आश्चर्याने डोळे मोठे करतच विचारलं. डॉक्टर विकल्पाने ओठांवर हसू आणत हो म्हणून मान डोलवली. तुम्ही त्यांना विलन का बोलताय? ते खूप चांगले आहेत. अविरा अंगदचं कौतुक करतच म्हणाली. अजिबात चांगला नाही तो. रियांश खोटा मिस्टर सोलमेट बनून तुझ्या समोर आलेला आहे त्याला माहिती होतं. समीर अंगदचं आणखी एक सत्य अविरासमोर आणतच म्हणाला. अविराला आज एकामागून एक धक्के मिळत होते. डॉक्टर विकल्प सुद्धा समीरचं बोलणं ऐकून थोडा गंभीर झाला, पण त्यातल्या त्यात त्याने समीरला पंजा दाखवत थांबवलं आणि अंगदचा कॉल उचलत तो समीर आणि अविरापासून थोडा लांब झाला. तू जिवंत आहेस हे बघून खूप वाईट वाटतंय रे ड्यूड. डॉक्टर विकल्प नेहमीप्रमाणे मस्तीतच म्हणाला. युग युकेला गेलाय? आपल्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतच समोरून अंगदने प्रश्न केला. मला तर तेच बोलला. तू शुद्धीवर आल्या आल्या त्याची आठवण का काढतोस? तुझ्या सलोनीला पळून वगैरे नेलं की काय त्याने? डॉक्टर विकल्पने पुन्हा अंगदची मस्ती करतच विचारलं. मला किडनी कोणी दिली? अंगदने विचारलं. तुझ्या फॅमिली मेंबर पैकीच कोणीतरी दिली असं सलोनी म्हणाले. पण एक मिनिट, मी तुझं ऑपरेशन केल्यासारखं मला कसले प्रश्न करतोयस? डॉक्टर विकल्प त्याला म्हणाल्या. अभिमन्यू राठोडचं नाव किडनी डोनर म्हणून आहे. त्याला काय गरज पडलीये मला किडनी डोनेट करायची? तू फोनवर बोलत नको बसूच, हॉस्पिटलमध्ये ये. एवढं बोलून अंगदने समोरून फोन कट केला. अंगदने डॉक्टर विकल्पला आता विचारात पाडलं. डॉक्टर विकल्पने लगेचच युगला फोन फिरवला, पण युगचा फोन अजूनही स्विच ऑफ येत होता.
मी जसा विचार करतोय तसं जर असेल ना युग, मग बघच मी तुझी काय हालत करतो ते. रागातच डॉक्टर विकल्प पुटपुटला. मोबाईल खिशात खुपसत तो पुन्हा अविरा आणि समीर जवळ येऊ लागला. अंगद सरांना सगळी माहिती आहे, मग त्यांनी मिस्टर सोलमेटला माझ्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं असेल ना. प्रेग्नन्सी बद्दल तर नाही, पण अबॉर्शन बद्दल तर नक्कीच सांगितलंच असेल ना. अविराचं समीर सोबत सुरू असलेलं अर्धवट बोलणं डॉक्टर विकल्पने ऐकलं. डॉक्टर विकल्पची पावलं जागीच थांबली. नाही ना, मिस्टर सोलमेटला याबद्दल काहीच माहिती नसणार, कारण क्रिश बोलला की जे तुझ्या अबॉर्शन बद्दल त्याला कळलं असतं तर त्याने शिवांश आणि रियांशला जिवंतच सोडलं नसतं. समीर म्हणाला, तू प्रेग्नंट होतीस? गंभीर होतच डॉक्टर विकल्पने अविराला प्रश्न केला. पुढील भाग संध्याकाळी पोस्ट करण्याचा प्रयत्न असेल, जर तुम्हाला वाचावासा वाटला तर. त्यामुळे तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.